एक दिवसामध्ये किती मिरची कुटली जाते? 14-15 किलो होऊन जाते। 1, 2, 3 व्यवसाय पण आपण हँडल करू शकतो एका टायमाला। अच्छा, म्हणजे याच्यासाठी मनुष्यबळाची काही खूप गरज? मनुष्यबळाची जास्त गरज नाही। मिरची कांडप घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आली होती का? हो, अडचण एक आली होती। त्यांचा माणूस एक 2 ते 3 तासामध्ये लगेच हजर झाला। एका दिवसामध्ये 1000 ते 1500 रुपये उत्पन्न तुम्हाला मिळतं। हो। नमस्कार नवोद्योजक, आज आपण आलेलो आहोत किरण नंदकुमार शिंदे यांच्या खांडगाव येथील श्रीगोंदा अहिल्यानगर येथील डाळ मिल व मिरची कांडप उद्योगाला भेट देण्यासाठी। तर चला आज आपण पाहूया। नमस्कार। नमस्कार। कसं काय चाललंय? व्यवस्थित। ओके, या। नमस्कार। नमस्कार। आपण साई मशिनरी कडून मिरची कांडप खरेदी केलेले आहे। हो। तर मिरची कांडप चालू करावं असं आपल्याला का वाटलं बरं? म्हणजे आपल्या गावात मिरची कांडप पूर्वी नाहीये का? गावात एक मिरची कांडप होतं पण ते बंद झालं होतं। मग गावातल्यांना सगळ्यांना सोय नव्हती, तर दुसऱ्या गावात जावं लागायचं। अच्छा, तर मिरची कांडप आपण साधारणतः एक दिवसामध्ये किती मिरची कुटली जाते? 2 बारच्या याच्यामध्ये 14-15 किलो होऊन जाते। 14-15 किलो मिरची एका दिवसामध्ये एका दिवसात होऊन जाते। त्याच्यासाठी साधारण तुम्ही किती चार्जेस घेतात? मिरची 50 रुपये किलो असते, मसाला 60 रुपये किलो। अच्छा, म्हणजे मसाला कुटून घेण्यासाठी एका किलोला 60 रुपये द्यावे लागतात आणि मिरचीला 50 रुपये किलोला द्यावा लागतात। म्हणजे साधारणतः तुम्ही एका दिवसामध्ये 1000 ते 1500 रुपये मिरची कांडप पासून उत्पन्न तुम्हाला मिळतं। हो। मिरची कांडप घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आली होती का? अडचण एक आली होती, माझ्याकडनं एक बेरिंग तुटली होती। लाईटच्या फॉल्टमुळे ना, कमी जास्त लाईटमुळे एक बेरिंग तुटली होती। मी लगेच साई मशिनरी मध्ये कॉल केला। त्यांचा माणूस एक 2 ते 3 तासामध्ये लगेच हजर झाला इथे। तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नवीन बेरिंग वगैरे टाकून माझं काम चालू करून दिलं त्यांनी। तुम्हाला त्याच दिवशी त्याच दिवशी सर्व्हिस देऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मशीन चालू करून दिली। आणि तुम्ही समजा मिरची कांडप विषयी काही तुमचं जे काही मत आहे ते सांगू शकता का नवीन उद्योजकांना? मिरची कांडप हा व्यवसाय घर बसल्या होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय एकदा टाकून दिलं की परत एक अर्ध्या तासात होऊन जाते। त्यामुळे दुसरं काही पण काम करू शकतो आपण तेवढ्या अर्ध्या तासात। अच्छा, म्हणजे मशीन चालू असताना आपल्याला दुसरं पण काम पाहता येतं त्या मशीन मध्ये काही जास्त? माझ्याकडे कसं अजून पण दुसरा याला जोड व्यवसाय डाळ मिल। असं इकडे मिरची कुटायला चालू असते, तिकडे माझ्या डाळीचं पण काम चालू होतं। ॲट अ टाइम माझे दोन्ही पण चालू राहतात। म्हणजे तुम्ही एकाच वेळेस 2 व्यवसाय म्हणजे एकाच व्यक्ती हाताळू शकतो? हो, 1, 2, 3 व्यवसाय पण आपण हँडल करू शकतो एका टायमाला। अच्छा, म्हणजे याच्यासाठी मनुष्यबळाची काही खूप गरज? मनुष्यबळाची जास्त गरज नाही। छोटा व्यवसाय असून त्याच्यामध्ये कमी मनुष्यबळामध्ये पण तुम्ही चालू शकता। हो, बरोबर। आणि ह्याच्यासाठी कोणाला हे मशीन घ्यायचे असेल तर तुम्ही कोणत्या कंपनी किंवा काही सजेशन करू शकता का नवीन उद्योजकांना? साई मशिनरी मध्ये, कारण त्यांची सर्व्हिस एवढी इन्स्टंट आहे ना, काही प्रॉब्लेम आला तर लगेच सॉल्व्ह करून देतात। म्हणजे सर्व्हिस तुम्हाला चांगली भेटते? सर्व्हिस चांगली भेटते, क्वालिटी पण आहे मशीनची। नवीन उद्योजकांना तुम्ही काय सजेस्ट करता साई मशिनरी विषयी? नवीन उद्योजकांना मी एवढं सांगूची इच्छिते, आपण एखादी मशीन घ्यायला जर दुसऱ्या बाजारात गेलो तर तिथं मॅन्युफॅक्चरिंग कशी होते काय ते आपल्याला माहित नाही। बरोबर। साई मशिनरी अशी आहे, तिथं आपण स्वतः जाऊन भेटू शकतो, बघू शकतो की स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात, कशी करतात, पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग ते दाखवतात आपल्याला। अशी मशीन बनते आपल्याकडे। म्हणजे तिथं तुम्हाला प्रत्येक पार्ट पाहता येतो? प्रत्येक पार्ट लावलेला आहे, त्याची क्वालिटी काय आहे ते तुम्हाला स्वतः सर्व तिथं समोर बनतं, त्याच्यामुळे क्वालिटी कशी आहे समजून येतं लगेच आपल्याला। तर मिरची व्यवसायालाही 35% सबसिडी आहे। तर याचा लाभ घेण्यासाठी आपण साई मशिनरी अहिल्यानगर यांच्याशी संपर्क करू शकता। तिथे आपल्याला सर्व व्यवसायाविषयी मार्गदर्शन आणि सबसिडीविषयी मार्गदर्शन केलं जाईल। तर आपण साई मशिनरीला एकदा अवश्य भेट द्या। धन्यवाद।